नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचा ठरेल. चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, देवासमोर दिवसभर चालू असणारा हा दिवा, ज्यामध्ये अगदी तेलामुळे तेलकट चिकट असे डाग पडत असतात. तेलकट आणि चिकट झालेला हा दिवा जो दिवसभर जळत राहिल्यानंतर बऱ्यापैकी काळाही होतो. मग असा हा चिकट दिवा स्वच्छ करणं म्हणजे आपल्याला खूप वेळ खाऊ काम वाटतं. परंतु हा चिकट असा दिवा अगदी चुटकीसरशी स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक आपण आज पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला हवं आहे कुठलंही टूथपेस्ट सफेद टूथपेस्ट असेल तर अगदी चांगलं, किंवा नॉन जेल टूथपेस्ट तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तर पहा, इथे एक सफेद टूथपेस्टचा एक ड्रॉप मी यामध्ये टाकला आहे. आणि यानंतर यासोबतच आपल्याला लागणार आहे लिंबू. तर लिंबाचे 4 ते 5 थेंब या टूथपेस्टमध्ये आपल्याला असे छान मिक्स करायचे आहेत. आणि टूथपेस्ट आणि लिंबाच्या रसाचं हे मिश्रण आपल्याला या दिव्याला आतून बाहेरून व्यवस्थित लावून अगदी मिनिटभरासाठी ठेवायचं आहे. टूथपेस्ट आणि लिंबाच्या रसामुळे तुम्ही पाहाल दिव्यामध्ये असलेला जो चिकटपणा आहे तो अगदी सहज निघण्यास मदत होते. त्याचबरोबर टूथपेस्टमुळे हा दिवा छान चमकू लागतो. तर बऱ्याच वेळा असं होतं ना की इमर्जन्सीला पितांबरीसारखी एखादी पावडर नसेल, तांबे पितळाची भांडी स्वच्छ करायला आपल्याकडे काही नसेल, तर प्रत्येक घरात टूथपेस्ट ही असतेच. तर त्यावेळेस टूथपेस्टच्या आणि लिंबाच्या मदतीने तुम्ही हा दिवा छान स्वच्छ करू शकता. लिंबू नसेल तर थोडेंसं विनेगरही तुम्ही वापरू शकता, जे आपण चायनीज रेसिपीजमध्ये वापरतो. तर पहा, या हिरव्या घासणीच्या मदतीने हा दिवा मी फक्त 1 मिनिटभरासाठी स्वच्छ घासून घेतला. इथे आपण टूथपेस्ट आणि लिंबू रसाचा वापर केल्यामुळे अगदी चिकट जी लेअर यावरती तयार झाली होती, अगदी सहज ती स्वच्छ झाली आहे. आता यानंतर स्वच्छ पाण्याने हा दिवा आपण धुवून स्वच्छ नॅपकिनने तो कोरडाही करून पाहूया. तर आता हा दिवा तुम्ही पाहताय, अगदी तेलकट चिकट झालेला हा दिवा कोलगेटच्या मदतीने किती छान स्वच्छ झालाय. आणि हा दिवा स्वच्छ करण्यासाठी फक्त 2 मिनिटं आपल्याला लागलेत. तासनतास हा दिवा आपल्याला घासत बसावा लागला नाही. तर अगदी तेलकट चिकट असा दिवा स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टची ही कमाल तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून कळवायला विसरू नका. आपली पुढची ट्रिक आहे या कांद्याविषयी. तर पहा, आपल्या घरामध्ये किचनमध्ये मोठ्या आकाराच्या कांद्यांसोबत बराच वेळ अगदी लहान आकाराचे कांदेसुद्धा मार्केटमधून येतात. अशाच या कांद्याचा छान उपयोग आज आपण करणार आहोत. तर पहा, अगदी छोट्या आकाराचा कांदा मी इथे घेतला आहे. चाकूच्या मदतीने त्याची वरची साल मी काढून घेतली आहे. आणि आता एखाद्या टोकदार वस्तूच्या किंवा चाकूच्या मदतीने हा कांदा अगदी मधोमध असा मोकळा करून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी आतमध्ये खोलगट आकार तयार होईल असा हा कांदा आपण तयार केला आहे. यानंतर इथे आपण घेतलेला आहे कापूस. आता या कापसापासून अशी गोलाकार फुलवात आपल्याला बनवायची आहे. आणि ही फुलवात आपल्याला या कांद्यामध्ये टाकून ठेवायची आहे. तर तुम्ही पाहाल, कांद्याचा असा छोटासा दिवा आपण तयार केला आहे. आता हा दिवा पेटवण्यासाठी आपल्याला नीम ऑइल म्हणजेच कडुलिंबाचं तेल हवं आहे. कडुलिंबाचं तेल नसेल तर याऐवजी तुम्ही कुठलंही कुकिंग ऑइल वापरू शकता. परंतु जर नीम ऑइल असेल तर अगदीच उत्तम. मिळालं तर ते नक्की घ्या. तर पहा, वात टाकल्यानंतर जेवढं शक्य होईल, जेवढं या कांद्यामध्ये बसेल इतपत नीम ऑइल आपण यामध्ये ओतणार आहोत. आणि आता हा जो दिवा आहे कांद्यापासून तयार केलेला, तो आपल्याला पेटवायचा आहे. तर माचिसच्या मदतीने हा दिवा मी पेटवला. तर तुम्ही पाहाल, नीम ऑइल आणि कांद्याचा छान असा हा दिवा तयार झाला आहे. आता तुम्ही म्हणाल, कांद्याचा दिवा हा कशासाठी? तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कांद्याला स्वतःचा असा एक खूप उग्र असा वास असतो. त्याचबरोबर यामध्ये आपण कडुलिंबाचं तेलही वापरलं आहे. तर कांदा आणि कडुलिंबाच्या या दिव्यामुळे घरामध्ये जर मच्छर असतील, चिलटं, माशा वगैरे झाल्या असतील, तर हा दिवा लावल्यानंतर तुम्ही पाहाल, मच्छरच काय तर घरातील माशा, चिलटंसुद्धा घरातून दूर पळून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिव्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही. त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धतीने कांद्याचा वापर करून आणि कडुलिंबाच्या तेलाचा वापर करून तुम्ही घरातून मच्छर, माशा, चिलटा वगैरे अगदी सहज पळून लावू शकता. रोज चष्मा वापरणाऱ्यांना तर माहितीच असेल, या चष्म्याचे हे जे नोज पॅड आहेत ते जर खूप टाईट असतील तर या नोज पॅडचे डाग आपल्या नाकावरती दिसू लागतात. आणि हे डाग वर्षानुवर्षे असेच नाकावरती सुद्धा राहतात.
तर यावरती एक छान उपाय तुम्ही करू शकता। यासाठी आपल्या घरातील टॅल्कम पावडर आपल्याला लागणार आहे। अगदी थोडीशी टॅल्कम पावडर आपल्याला घ्यायची आणि हलक्या हाताने या नोज पॅडवरती आपल्याला थोडीशी टॅल्कम पावडर लावायची आहे, खूप नाही, अगदी नॉर्मल। टॅल्कम पावडर लावल्यामुळे काय होईल, हे जे नोज पॅड आहेत ते थोडेसे स्मूथ होतील, सॉफ्ट होतील आणि आता टॅल्कम पावडरमुळे हे नाकावरती रुतणार नाही आणि आता याचे डागसुद्धा आपल्या नाकावरती तयार होणार नाही। तर ही छोटीशी बट तितकीच उपयोगाची ट्रिक एकदा नक्की ट्राय करून पहा। सुई ही लहान असो किंवा मोठी, या सुईमध्ये अगदी सहज धागा होण्याची एक भन्नाट ट्रिक आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आणि सुईमध्ये सहज धागा होणार आहोत आपण फक्त या छोट्या पेपरच्या तुकड्याच्या मदतीने। हो, तुम्ही अगदी योग्य ऐकताय। एखादं वहीचं जे पान असतं त्याचा छोटासा चौकोन आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला अशी एक घडी करून घ्यायची आहे। घडी केल्यानंतर यामध्ये हा जो धागा आहे जो तुम्हाला सुईमध्ये ओवायचा आहे तो असा अडकून द्यायचा आहे। यानंतर जिथे धागा संपतो अगदी त्या टोकापर्यंत या पेपरचा असा एक त्रिकोणी तुकडा आपल्याला कट करायचा आहे। जसा मी व्हिडिओमध्ये दाखवलाय अगदी त्याप्रमाणे या छोट्याशा पेपरच्या तुकड्यांमध्ये आपण एक धागा ठेवलाय आणि असा एक त्रिकोण म्हणजे पुढे एक टोक येईल असा त्रिकोणी तुकडा या पेपरचा आपण कट केलाय। आणि पहा, यानंतर आपली जी छोटी सुई आहे या सुईच्या होलमध्ये हा पेपर आपल्याला अडकून द्यायचा आहे। सुईचं होल मोठं असं किंवा लहान, अगदी सहज हा पेपर जो त्रिकोणमध्ये अगदी छोट्याशा पॉइंटमध्ये आपण कट केलाय तो सुईच्या या होलमध्ये सहज जातो। यानंतर हा जो पेपरचा छोटा कोन पुढे आलेला आहे या होलमधून तो आपल्याला असा तोडून घ्यायचा आहे। हा तोडत असताना यामध्ये असलेला जो धागा आहे तो सुद्धा पेपर सोबत बाहेर येतो आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं की या पेपरच्या छोट्याशा तुकड्याच्या मदतीने अगदी लहान सुईमध्ये सुद्धा धागा होणं आपल्याला सोपं जातं। बऱ्याच जणांची नजर कमजोर असते, सुईमध्ये धागा होणं त्यांना अवघड जातं। अशांसाठी या छोट्याशा पेपरच्या तुकड्याच्या मदतीने छोट्या सुईमध्ये सुद्धा धागा होणं अगदी सोपं जाईल। सुईमध्ये सहज धागा होण्यासाठी पेपरच्या या छोट्याशा तुकड्याची अशी कमाल तुम्हाला माहिती होती का? आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर ही ट्रिक जशी तुम्हाला उपयोगाची ठरली आहे तसे तुमच्या मित्रपरिवार फॅमिलीला सुद्धा उपयोगी ठरावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांना सुद्धा शेअर करा। सो फ्रेंड्स, आय होप की आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुमच्यासाठी नक्कीच नवीन आणि तितक्याच उपयोगाच्याही ठरल्या असतील। तर यातली कुठली टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून, हे सुद्धा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल। सो फ्रेंड्स, आय होप की आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल। तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।